सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 3 जून 2025 पावर्ड बाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा। सातारा तालुक्यातील एका निवासी वसतिगृहात 8वी ते 10वी मराठी माध्यम सन 2025-26 या वर्षाकरिता प्रवेश देणे सुरू आहे। विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके, सर्व सुविधा मोफत मिळणार आहेत। तरी कोणी गरजू विद्यार्थी असल्यास आणि त्याला वसतिगृहात प्रवेश घ्यायचा असल्यास त्यांनी 10 जून पर्यंत प्रवेश निश्चित करावा। प्रवेशासाठी 9156865791 या क्रमांकावर व्हॉट्सअप मेसेज करावा। फलटण तालुक्यात पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे न झाल्याने शेतकरी चिंतित। फलटण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। नुकसानाचे पंचनामे होतील व भरपाई मिळेल या आशेत फलटण तालुक्यातील शेतकरी वाट पाहत होते, परंतु भरपाईसाठी पंचनामे करण्यासाठी तलाठी व मंडलाधिकारी तसेच इतर विभागातील अधिकारी व कर्मचारी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले नाही। शेतकऱ्यांनी याबाबत गावातील तलाठीशी संपर्क साधला असता पंचनामे पूर्ण झाले आहेत असे उत्तर मिळाल्याने खरा नुकसानग्रस्त शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे। अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत करावी, काँग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी। जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे। फळझाडे भुईसपाट झाली आहेत, शेतातील माती वाहून गेली आहे, अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे व नव्या हंगामाची पेरणी होऊ शकणार नाही। अशा संकट काळात सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने आर्थिक मदत करावी व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांपर्यंत अर्थसहाय्य करावे अशी मागणी सातारा जिल्हा काँग्रेस पक्षाने केली आहे। याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला दिले आहे। मान्सूनपूर्व अतिपावसामुळे खरीप हंगाम लांबणीवर। मान्सूनपूर्व अतिपावसामुळे शेतामध्ये पाणी साचून तळी निर्माण झाली आहेत, त्यामुळे शेतातील पाणी निचरा झाल्याशिवाय कोणतीही मेहनत करता येत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत। परिणामी यावर्षी खरीप हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आडसाली ऊस लागण रखडली असून शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे। 2 दिवसापासून पाऊस थांबला असला तरी ढगाळ वातावरण आहे। 10 ते 15 दिवस पाऊस थांबला तरच शेतीची मशागतीची कामे करता येणार आहे। कर्मचारी बदली संदर्भात तक्रार समिती गठीत। जिल्हा परिषद प्रशासनाच्या आश्वासनानंतर सुशांत मोरे संघटनांचे आंदोलन स्थगित। सातारा जिल्हा परिषदच्या बदली प्रक्रियेबाबत संबंधित कर्मचाऱ्यांच्या तक्रारीबाबत जिल्हा परिषद स्तरावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आली आहे। कर्मचारी संघटनांनी कर्मचाऱ्यांच्या काही तक्रारी असल्यास त्याबाबतचे अर्ज संबंधित विभागात सादर करावे, त्याबाबत कार्यवाही करण्यात येईल असे आवाहन प्रशासनाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे व कर्मचारी संघटनांना देण्यात आले। यानंतर सुशांत मोरे व कर्मचारी संघटनांनी आंदोलन स्थगित केले आहे। बकरी ईद निमित्त तात्पुरत्या कत्तलखान्यासाठी परवानगी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। बकरी ईद येत्या दिनांक 7 जून रोजी साजरी करण्यात येणार आहे। या बकरी ईद निमित्त होणाऱ्या जनावरांच्या कुर्बानीसाठी तात्पुरत्या कत्तलखान्यासाठी कुरेशी समाजाने शहरी भागात नगरपालिकेकडे व ग्रामीण भागात ग्रामपंचायतीकडे परवानगीचे अर्ज करावेत असा आदेश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिला आहे। हुंड्यासाठी होतोय छळ, कोणाला हवी कार तर कोणाला बंगला। हुंड्यासाठी विवाहित महिलांचा छळ होत असल्याची प्रकरणे घडल्यानंतर शासनाने हुंडा प्रतिबंधक कायदा केला। 1961 मध्ये या कायद्याची निर्मिती झाली। यानुसार हुंडा देणे आणि घेणे गुन्हा आहे। आधुनिक युगात महिलांनी प्रत्येक क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे। अपवाद वगळला तर प्रत्येक महिला साक्षर आहे, तरीही महिलांचा हुंड्यासाठी छळ होतो ही लाजिरवाणी बाब आहे। महिलांनी याबाबत आवाज उठवावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्यांकडून आणि समाजाकडून होत आहे। कार, फ्रीज, वॉशिंग मशीन, टीव्ही अशा वस्तूंची भेट म्हणून मागणी केली जाते। मुलाला शिक्षण किंवा नोकरीच्या दर्जानुसार भेट वस्तू ठरवतात। लग्नात, वरात, डीजे आणि इतर खर्च मुलीच्या कुटुंबावर टाकणे, लग्नानंतर नवीन घरासाठी जमीन खरेदीसाठी पैशांची मागणी करणे हा एक प्रकारे हुंडाचा आहे। हुंडा प्रतिबंधक कायदा कठोर करण्याची मागणी। सत्यशोधक बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। महाराष्ट्रात हुंड्यासाठी महिलांच्या जाचहाटाच्या घटना घडत असल्याने त्याला आळा घालण्यासाठी हुंडा प्रतिबंधक कायदा अधिक कठोर करावा अशी मागणी सत्यशोधक बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे करण्यात आली आहे। गेल्या काही वर्षात जाचहाट व हुंडाबळीचे प्रमाण कमी झाले असतानाच आता पुन्हा या विषयाने डोकेवर काढले आहे। हुंडा देणे घेणे गुन्हा असताना प्रतिष्ठित घरातील त्याची देवघर होते, विवाहितांचा छळ होतो। या पार्श्वभूमीवर हुंड्यासाठी होणार जाचहाट व छळाच्या घटनांना आळा बसावा यासाठी हुंडा प्रतिबंधक कायदा अधिक कठोर करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। राजवाडा परिसरातून दुचाकीची चोरी। राजवाडा परिसरातून दुचाकीची अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे। अज्ञात चोरट्याने MH11 DK 5322 या क्रमांकाची दुचाकी चोरून नेली। ही घटना दिनांक 14 मे ते 30 मे दरम्यान घडली आहे। या प्रकरणी विजय बबन गुरव वय 38 राहणार राजवाडा परिसर सातारा यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। दरुज पवारवाडी रस्त्याच्या कामामुळे शेतकरी अडचणीत। दरुज पवारवाडी रस्ता सध्या स्थानिक लोकांना अडचणीचा ठरू लागला असून ऐन पावसाळ्यात लोकांना ये जा करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे।
ओढ्यावरील पुलाच्या रस्त्याच्या कामामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे ग्रामस्थ व शेतकरी त्रस्त असून ते आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. पुलाच्या कामासाठी ऐन पावसाळ्यात खोदकाम केल्यामुळे शेतात जाण्याचा रस्ता पाण्याखाली गेल्याने शेतात जाता येत नाही. संबंधित ठेकेदाराने पर्यायी रस्ता खुला करून द्यावा अशी मागणी भागातील शेतकरी व नागरिकांनी केली आहे. क्रिकेट खेळताना 18 वर्षीय युवकाचे हृदयविकाराने निधन. पाटण तालुक्यातील कोयना विभागातील बापोली येथील घटना. कोयना विभागातील शुभम कदम वय 18 या युवकाचे क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. तो एकुलता एक मुलगा असल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अद्वैतावक व धक्कादायक घटनेने कोयना विभागातील सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. शिक्षणाच्या खाजगीकरणाचा लढा शिक्षकांचा की समाजाचा, याबाबत डॉक्टर विलास खंडाई, जिल्हाध्यक्ष कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटना सातारा यांची घेतलेली मुलाखत अवश्य पहा. व्हिडिओची लिंक कमेंटमध्ये. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.